हा छत्रपती शिवाजी महाराज की पाचगणी क्रॉस करून पुढे आलो. थोडंसं महाबळेश्वर 3-4 किलोमीटर बाकी आहे आणि म्हणजे महाबळेश्वर मधले सीन दाखवण्यासारखे पण आपण शिवजयंती लावले त्यामुळे जास्त सीन दाखवायचे नाही. जेव्हा महाबळेश्वर एक्सप्लोर करण्यासाठी आपण येईल तेव्हा नक्की जाऊ. तर प्रसाद मग कसं वाटतंय तुला? अतिउत्तम भाऊ. शिवजयंतीला निघाला तू राडा करून जाऊया आपण. काय आता कुठं पावसाला सांग बरं तू? हो पाचगणी तिथे पाचगणी सोडून थोडं पुढे आली तर प्रसादने मुलाखती दिली. प्रणय उत्साह महाराजांची जयंती उत्साह पाहिजे. गडाव गेलं ओरडून रडून पोरांचा आत्ताच कसा बसला समीरचा आवाज निघाला आणि याचा आपण प्रवास सुखात निघावा म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सुखाचा प्रवास व्हावा साठी देवाला थोडीशी मागणी घालू आणि निघू. तर अशा रीतीने आता जरा काट्याचा मार व्हायला लागला त्यामुळे आम्ही खाली आलेलो आहे. अरे मला घे अरे सगळी मंडळातली पोरं मंडळ शर्ट घालून बसलेत बघा. अशा रीतीने आता आपण एक स्टे घेतलेला आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना जरा वाजता आराम कारण घाटाचा प्रवास बेकार आहे त्यामुळे सगळ्यांनी थोडा आराम चला. तर अशा रीतीने आता आपण प्रतापगडच्या पायथ्याला थोड्याच वेळात पोहोचून थोडासा प्रतापगड बघूया म्हणजे आपलं वर नाही जायचं सिनेमॅटिक घेऊन आणि लगेच पुढे जा. आकाश तर मंडळाचे अध्यक्ष आहेत. आकाश बाबर तुम्हाला कसं वाटतं आज शिवजयंतीला तुम्ही निघालाय? खूप भारी वाटतंय. तुमची उत्सुकता सांगा पब्लिकला. आम्हाला लय उत्सुकता आहे. आम्ही गडावर जाणार आहोत. आता आम्ही गाडीत बसणार आहे. आता प्रतापगड तिकडे नाही भावा इकडे काय का तू प्रतापगड आहे त्यामुळे तुला कुठे नेत नाही आणि म्हणून तुला कुठे नेत नाहीत. तर चला सगळ्यांनी आता गाडीत बसा व्यवस्थितपणे. तर ही गाडी घेऊन आपण आलेलो आहे. तर चला आता निघायची वेळ पुढे सर्वांची. तर अशा रीतीने आपला प्रवास सुखाचा लागला आणि गडाच्या पायथ्याला आपण आता पोहोचलेलो आहे. आता गाडी लावूया आणि सगळे आपली सावकाराची गँग गडावरती चढण करू. तर आता जेवायला घंटार सावली बघितली. आता मस्तपैकी जेवण करू थोडा आराम करू.
त्यांनी पाचून आणलेला आहे आज जेवणाला बटाटा आणि जेवण करू आणि गडाव जाऊ. तर अशा रीतीने आपल्या डब्याला वांगे, चपाती आणि दही आहे. तर गडाच्या पायथा ही जेवणाचं नियोजन करतात. कसं तुमची प्लेट चालली? कशी प्लेट चालली तुमची? 120 रुपये प्लेट आहे. जर तुम्हाला रायगडच्या पायथ्याला आला तर ह्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि ह्यांना संपर्क साधा. तर अशा रीतीने सगळ्यांनी पोटभर जेवण केलेलं आहे. चपात्या भाकऱ्या रिटून आता डायरेक्ट थेट गडावरती आणि मग आता गडबीड बघून संध्याकाळी उद्या डायरेक्ट करायला सुरुवात केलेली. तकरीबन 1.5 तासाचा प्रवास आहे. बघा आता साबळासाबळी झाली. आता उन्हात चढतोय म्हणलं बॅकार अजून जाम होणार. तर पहिल्या रस्त्या आपण थांबलेलो आहे. थोडासा आराम करू. एकदम उन्हाचा तडाखा आहे त्यामुळे बाकी बोलतो आणि लगेच उन्हाच्या ताडाख्याने नको झाले. अरे मी दुसरीकडे आलो रॉंग साईडनं. उन्हाच्या ताडाख्याने नको झाले. आता मेन दरवाजापाशी आपण पोचतोय. बघूया. बहुतेक काय जण म्हणतात टायमिंग वर चढायचे आणि खाली उतरायचं बहुतेक गेट बंद होते. तर बघू आता वर गेल्याशिवाय कळणार नाही हिसाब काय. तर गाडाच्या आपण मेन दरवाजाच्या वरती आलेलो आहे आणि इकडून आता असंच म्हणजे पाठीमागून इकडून चढायला वर जागा आहे पण आपण इकडून फिरून वर जाऊया आणि धारावाचा आनंद घेऊ लुटू झाला. तर रायगडावर आल्यानंतर इकडे शिरकाई देवीचं मंदिर आहे आणि असेच बरेच बघण्यासारखे म्हणजे इथं एरिया आहेत. ह्या अशा विरगडी प्रत्येक ठिकाणी म्हणजे गडावर असो किंवा एखाद्याच्या गावात असो. तर गँग सगळी फ्रेश झालेली. आता सापड्याला वरच्या पोचलोय. आता जरा थोडा गड फिरू आनंद घेऊया. माझ्या मागच्या साईडला महाराजांची मूर्ती आणि राजदरबाराचा मेन गेट आहे. तर इथून आतमध्ये एंट्री करू शकतो आपण आणि राजदरबाराच्या मागच्या साईडला बघूया आपण काय किल्ल्यावर बघण्यासारखं बरंच काही. आपण जेवढं बघायला भेटेल तेवढं बघू. उजेडाच्या म्हणजे उजेड जोपर्यंत आपण बघणार आहे जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत आपल्या डोळ्यांना बघू. हेच कारण म्हणजे जेवढं बघेल एवढं कमीच आहे करायचं आहे. म्हणजे फिरलं एवढं पण कमी. जिकडं बघावं तिकडं बघायचं भेटेल. तिकडे बघू आता नक्की काय. आलोय घराघरी एरिया आहे. कुठे आधी त्याला बघायची ही बघा टॉयलेट बाथरूम बघ की अशा किती म्हणजे पुरातन काळातलं म्हणजे मेंटेनन्स बघ अजून पडलं नाही काय. हां काय असेल नक्की इतिहास उगाच राजधानी नाही. काय इथे पण निघतं पण यायचं बघण्यासारखं लय काय काय अशा फक्त बघणारा फिरणारा माणूसच पाहिजे. तर गडाव बघण्यासारखं भरपूर काय काय. आता आपण चप्पल काढून इकडे आलो खाली. त्या काळातलं घेते त्या काळातलं घेते हो तर काय नाही नसेल त्या काळातलं त्या काळात लोकांना दिसतं ही बघा पार गंजले पण नसेल आमच्या घरी पण तसं नाही म्हणायचं. बघण्यासारखं बरंच काय. चल पुढे चल तुला सांगतो मी कुठं जायचं. ही पण बघण्यासारखी या की खाली इकडे पण हे दुसरं पाण्याचं तळ मग तुम्हाला जे म्हटलं चले यश आहे. तर ही बघा बघण्यासारखी किती जरा मोजरायचं इथून सुरुवात करू मोजून घे. बघण्यासारखी राव और हा किती 11 तर काय तोफा नाही पण ही डिझाईन पण असू शकते काय सांगू शकते. जुना इतिहास काय की आपण बघू शकत नाही म्हणजे कसं आहे लिहिलेला इतिहास असेल तर आपण वाचू शकत नाही. हो तर काय पण गड बघायला एवढा कमीच आहे. दिवाळीत गड बाकी गड सुरू असते. प्रत्येक दिवळी गणी दिवाळी हे बघा नजारा बघण्यासारखा आहे. इकडे ही खालच्या साईडला तळ आहे इकडं
हे बघा समोर एकदम म्हणजे असं हा तो खालचा दरवाजा होता तिकडे. तर ही बघा तळ जे आपण मागून वरून बघतो हे पाण्याचं तळ होते इकडे. तर आपल्याला लोखंडाचा एक गोळा गावलेला हा बघा. काय नक्की काय माहिती पण गावला. आता आपण कुठे घेऊन जाणार सांगा बरं. आता जाणार घेऊन घरी. अय एक आपण आता एंट्री करतोय तर रायगडावर शिव मंदिर बघूया आता आपण. चले बघा शिव मंदिरच्या पाठी साईडला आहे. पुढच्या साईडनं जाऊन बघूया. आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. तर मंदिर बघितलं आणि महाराजांची समाधी सुद्धा बघितली. महाराजांची समाधी बघून मंदिर बघून आता आपण खाली आलेलो आहे. आता बघूया अजून थोडं त्या साईडला टकमक टोक आहे ते पण बघून. तर अशा रीतीने आम्ही ज्योत पेटून आता निघालेलो आहे. ज्योत आपली खाली गेलेली आहे. आम्हाला जरा निघायला उशीर झाला. बॅगा बिगा राहिलेल्या त्या बॅगा घेऊन दोघांकडे बॅगा दिल्या. तर आता आम्ही निघालो खाली. ज्योत आपण पुढे घेतली तर बघू निघूया आता आपण आपल्या घराच्या मार्गाने. आत्ताच ज्योत पेटलो तर आपण उद्या दुपारपर्यंत घरी पोहोचू. तर अशा रीतीने आता आपण जेवणाचा बेट मांडलेला आहे आणि एक हॉटेल आपण जेव्हा बसलो चौघजण ज्योत घेऊन पुढे गेल्यात आणि आता आपण जेवण उरकू आणि त्यांना पार्सल घेऊन पुढे निघू. ज्योतवाल्यांचा आमचा सामनाच होईल. तर अशा रीतीने बराच वेळ झालेला आहे आणि आता आपण म्हणजे रान बरंच तोडलेले. आता वाईच्या आसपास आपण आलेलो आहे. सगळी झोपतील त्यामुळे सगळ्यांची झोप लागली. आता ज्योत बऱ्यापैकी पुढे गेली थोडी. आता प्रत्येकजण वारीने घेत चाललेला आहे. आता आपण आनंद घेऊन पुढे चाललेलो आहे आपण आणि त्या साईडला बघू शकता जो आम्ही ते पळतोय आणि आपले जानवर आपण चाललेले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघू शकता आता चोच्या घेतोय. चोच्या डायरेक्ट पाचवड नाही नको आपण पुढे चालू की यश. मग तुला काय तुझं मुलाखत काय द्यायची तुला भाऊ? कसं वाटतं तुला शिवजयंतीला आल्याबद्दल? 2 दिवस तू बाहेर होता. एक नंबर भाऊ. काय धन्यवाद. होय तुम्हीच आपल्याला काय
महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय 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 भवानी जय शिवाजी बजरंगबली की जय जय श्रीराम जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव तर अशा रीतीने राजांची जयंती संपन्न झालेली आहे आणि सगळी पोरं आता घरी सुटलेली आहेत.